नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी असणार आहे, जी तुमची मित्रांनो गट क आणि ड ची परीक्षा झालेली आहेत। पूर्ण परीक्षा आता कंप्लीट झालेली आहेत। त्याबद्दल अधिकृत महाराष्ट्र शासनाच्या न्यूज संकेतस्थळावर न्यूज आलेली आहे की किती उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे, उत्तरपत्रिकेबद्दल आणि महत्त्वाचं म्हणजे याचा निकाल कधी लागणार त्याचीही माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती आता सध्या लॉग इन होत नाही, कारण की तुमचे एक्झाम संपलेले आहेत। आता मित्रांनो इथं लॉग इन उद्याच होईल। तर तुम्हाला उद्या कसं लॉग इन करायचं आहे, कसं तुमचे आन्सर की पाहिजे ती सर्व सांगणार आहे। त्या अगोदर आपण पाहूयात की जी महत्त्वाची न्यूज आली आहे, पहा, महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाचं हे अधिकृत वेब संकेतस्थळ आहे, जे की न्यूज सर्व मित्रांनो या ठिकाणावरून कंट्रोल केले जातात। तर याच्यामध्ये मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गातील भरती परीक्षा पारदर्शक पद्धतीने संपन्न 2,57,350 उमेदवारांनी दिली परीक्षा। तर बघा मित्रांनो किती उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे त्याचा महत्त्वाचा आकडा आपल्याला या ठिकाणी समजलेला आहे। पण या ठिकाणी पहा 2,57,350 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे। याच्यामध्ये गट क ड ची किती कशी माहिती दिली आहे आपण खाली या न्यूजमध्ये पाहणार आहोत। कालच्या तारखेला मित्रांनो ही न्यूज प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा 2,57,350 तर जागा किती होत्या, जवळपास 10,000 जागा होत्या मित्रांनो। गट ड च्या जर जागा बघितल्या तर 4,000 होत्या आणि गट क मध्ये जवळपास मित्रांनो 6,000 जागा होत्या। तर जागा जास्त आहेत मित्रांनो आणि कमी उमेदवारांनी या ठिकाणी परीक्षा जे आहेत ते दिलेले आहेत। तर आपण बघूयात की काय म्हटले नेमकं याच्यामध्ये मित्रांनो। त्यांनी आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गातील 10,949 रिक्त पदांसाठी 29 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात देण्यात आली होती। त्यानुसार 31 नोव्हेंबर, 7 डिसेंबर आणि 12 डिसेंबर रोजी 29 जिल्ह्यातील 108 परीक्षा केंद्रामध्ये मित्रांनो 3 सत्रामध्ये एकूण 2,57,350 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली आहे। तर पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांनी सांगितले की किती उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे। तर 2021 मध्ये मित्रांनो ही पद भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती, परंतु पदभरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते। तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी सांगितले की TCS कडून तुमची जी परीक्षा आहे ती घेण्यात आलेली आहे। परीक्षा पारदर्शक घेण्यासाठी मित्रांनो CCTV रेकॉर्डिंग, बायोमेट्रिक हाजरी, आयरिस तपासणी सुविधा असे सर्व या ठिकाणी मित्रांनो सुविधा होत्या। तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी 5G मोबाईल जॅमरची देखील व्यवस्था करण्यात आलेली होती। तर सर्व मित्रांनो ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे परीक्षेबद्दलची। त्यानंतर खाली म्हटलेलं आहे की या ठिकाणी मित्रांनो 100% रिक्त पद भरण्याची ही प्रक्रिया सुरू होती मित्रांनो। तर त्यासाठी गट क व ड संवर्गातील पदांसाठी ही परीक्षा 3 टप्प्यात यशस्वीरित्या पार पडली आहे। ही परीक्षा पारदर्शक व सुरळीतपणे पार पडण्यासाठी स्वतः आरोग्य मंत्र्यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली मित्रांनो हे सहनियंत्रण ठेवण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर पुढे काय म्हटले पहा, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेले की एक नोडल अधिकारी नेमण्यात आलेले होते, त्यांच्या सहनियंत्रणाखाली ह्या पूर्ण परीक्षा जी आहे सुरळीतपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहेत। आता मित्रांनो पुढे त्यांनी महत्त्वाची माहिती दिली पहा, संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आयडीवर त्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका उत्तर तालिका 15 डिसेंबर 2023 पासून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे उद्यापासून तुम्हाला मित्रांनो उत्तरपत्रिका भेटणार आहे। जसं मित्रांनो हे लॉग इनचं पेज या ठिकाणी ॲक्टिव्ह होईल तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून सर्वात अगोदर माहिती दिली जाईल की नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला उत्तरपत्रिका डाउनलोड करायची त्याबद्दलची। त्यानंतर उमेदवारांना चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे आक्षेप संबंधी हरकती नोंदवण्यासाठी 18 ते 20 डिसेंबर 2023 हा कालावधी ऑनलाईन लिंक साठी खुला करण्यात येणार आहे। म्हणजे त्या कालावधीमध्ये लिंक खुली करण्यात येईल तुम्हाला त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी। तर हे झालं ऑब्जेक्शनचं। आता निकालाबद्दल मित्रांनो काय म्हटलंय, निकाल कधी लागणार त्याच्याबद्दलची माहिती पाहूया। सर्वात महत्त्वाची, आक्षेप हरकतीचे निवारण झाल्यानंतर तात्काळ निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर खूप महत्त्वाची माहिती दिली पाहिजे या ठिकाणी मित्रांनो। तुमचं जसं मित्रांनो 20 डिसेंबरला ऑब्जेक्शन संपतील, ऑब्जेक्शनवरती मित्रांनो एक 8 दिवसाचा त्यांना काय लागेल, कालावधी लागेल। म्हणजे 28 डिसेंबरपर्यंत मित्रांनो ऑब्जेक्शन ते सर्व त्याचं तक्रारीचं जेवढे ऑब्जेक्शन आले तेवढे तक्रारी पूर्ण करतील। जास्त तक्रारी येणार नाहीत मित्रांनो, कारण की खूप कमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत। जवळपास 2.5 लाख फक्त परीक्षा देण्यात आलेली आहेत मित्रांनो आणि जागा जास्त आहेत। तर त्यामध्ये काय ऑब्जेक्शन आलं तर मित्रांनो एक 8 दिवसाचा आपण त्याला वेळ पकडू शकतो अंदाजित की 8 दिवसामध्ये ते TCS कंप्लीट करेल ती कार्यवाही। आणि तात्काळ ऑब्जेक्शन कंप्लीट झाले मित्रांनो की तुमची लगेच गुणवत्ता यादी फायनल आन्सर की जी असते प्रसिद्ध होतील आणि लगेच मित्रांनो तुमचा निकाल जो असणार आहे आणि तुमची जी गुणवत्ता यादी असणार आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे। म्हणजे डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मित्रांनो तुमचे निकाल याचे लागून जातील। तर ही एक खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मित्रांनो इथं देण्यात आलेली आहे। त्यानंतर खाली मित्रांनो या ठिकाणी म्हटलंय की या भरती प्रक्रियेमुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे। ही माहिती मित्रांनो
मित्रांनो स्वतः या ठिकाणी जे महाराष्ट्र शासनाचं न्यूज चॅनल आहे त्यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे मित्रांनो, टीम DGIPR यांच्यामार्फत. तर खूप महत्त्वाची अशी माहिती होती की किती उमेदवारांनी परीक्षा दिलेली हे आपल्याला समजलेलं आहे आणि निकाल कधी लागणार आहे तेही आपल्याला समजलं आहे. उत्तरपत्रिका कधी भेटतील ते अगोदरच प्रसिद्धीपत्रक आलं होतं, परंतु याच्यामध्येही त्यांनी ती सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तर खूप महत्त्वाची अपडेट मित्रांनो तुम्हाला दिली आहे, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. याच्याबद्दल उद्या जसं मित्रांनो या ठिकाणी ही लिंक चालू होईल, याच्यामध्ये मित्रांनो लॉग इन सध्या होत नाही आहे, लिंक चालू झाली की तुमच्यापर्यंत माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या ग्रामसेवक पदभरतीसाठी त्याचबरोबर मित्रांनो जे कृषी सेवकची तुमची परीक्षा होणार आहे त्यासाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो 100% IBPS पॅटर्ननुसार या पुस्तकाची रचना केलेली आहे. तुमची मित्रांनो ग्रामसेवक भरती असेल, कृषी सेवकची भरती असेल, कृषी विस्तार अधिकारी असेल, कृषी अधिकारी असतील, पशुसंवर्धन विभाग असेल, तसेच कृषी आणि ग्राम विभागाशी कुठलीही TCS IBPS मार्फत मित्रांनो जी परीक्षा होणार आहे तुमची त्यासाठी तुम्हाला हे ग्रामसेवकसाठी ग्राम विभागाविषयी किंवा कृषी विभागाविषयी मित्रांनो कृषी सेवकला ग्रामसेवकला जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्यासाठी ही तांत्रिक डायरी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. 9 मे 2023चा जो नवीन सिलेबस आला होता ग्रामसेवकचा कृषी सेवकचा त्यानुसार मित्रांनो या पुस्तकाची रचना केलेली आहे. IBPS मार्फत होणाऱ्या कृषी विभागातील ग्रामसेवक आणि कृषी सेवक यासाठी उपयुक्त पुस्तक आहे मित्रांनो. हे 100% IBPS पॅटर्ननुसार याची रचना करण्यात आलेली आहे. 5000+ कृषी तसेच ग्राम प्रशासनावरती वन लायनर स्वरूपामध्ये तांत्रिक प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तर मित्रांनो जे तुम्हाला तांत्रिक प्रश्न 40 विचारले जातात तर 40 पैकी 40 प्रश्न बरोबर येण्यासाठी मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार या पुस्तकाचा नक्की तुम्ही या ठिकाणी संदर्भ घेऊ शकता, याचा अभ्यास करू शकता. त्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडणार आहे मित्रांनो येणाऱ्या ग्रामसेवक भरतीसाठी, कृषी सेवक भरतीसाठी. तर हे पुस्तक कुठल्याही बुकस्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे, तेथून तुम्ही मित्रांनो खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जाईल.